सो यामध्ये बेसिकली 3 टाईप्स आहेत स्ट्रिंगमध्ये. फर्स्ट आहे एफ स्ट्रिंग, जे की मी काल कवर केलं होतं, बट स्टील यू नो ॲडिंग रायटिंग अ नेम हिअर. एफ स्ट्रिंग डॉट फॉर्मॅट पर्सेंटेज ऑपरेटर. ओके, काल एफ स्ट्रिंग झालं होतं. जर पाहिलं नसेल तर एक वेळेस बघून घ्या. ओके, परत रिपीट करणार नाही, एकदा गो थ्रू करा, कळेल की एफ स्ट्रिंग काय आहे. बट यू नो फॉर युअर इन्फॉर्मेशन एक सिम्पल एक्झाम्पल घेतो एफ स्ट्रिंगचं, त्यामुळे आयडिया की एक्झॅक्ट काय होतं एफ स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे, उद्यापासून मिस करू नका क्लास, जर कोणी मिस करत असेल तर. ए इज इक्वल टू 100 हे एक व्हेरिएबल आहे, ए. बी दुसरा व्हेरिएबल आहे. ओके, सो दोघांसाठी मी काहीतरी व्हॅल्यूज सांगितले, ए 100 आणि बी 8000. ओके, नाव इफ आय वॉन्ट टू डू द ॲडिशन, आपण नॉर्मली काय करायचो, सी इज इक्वल टू ए प्लस बी. बट एफ स्ट्रिंगमध्ये आपण काय करतो, थोडा सिनारिओ चेंज होते. पहा काय चेंज आहे एफ स्ट्रिंगमध्ये. सी इज इक्वल्स टू ए प्लस बी प्रिंट f of addition of a and b is c. Okay, addition of a and b is c. a म्हणजे is nothing but 100, b is nothing but 8000 and c is nothing but a plus b, म्हणजे जे काय आन्सर असेल ते c असेल. ओके, याला प्रिंट केलं तर पहा आउट काय येतं. मी अगोदर म्हणायचो की स्ट्रिंगच्यामध्ये जे जास्त आहे ना, किंवा जे आहे ते प्रिंट होईल. ओके, बट ते थोडे मायनर चेंजेस असतील. तिथे जे काय मी कर्ली ब्रेसेसमध्ये लिहिले ना, ए बी आणि सी, त्याच्या व्हॅल्यू तिथं येतील आणि बाकी जसं असतं तसं प्रिंट होईल आणि एफ प्रिंट होणार नाही. लेट्स सी व्हॉट इज द आउटपुट. जसं असतं तसं मी म्हटलं, डबल कोटमध्ये प्रिंट होईल ॲडिशन ऑफ ए बी अँड सी. तर ए बी आणि सीला रिप्लेस करेल एक त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू. सो ए 100, बी 8000 आणि सी सी इज इक्वल्स टू 8100. ओके, गॉट इट. एफ स्ट्रिंग. येस सर. ठीक आहे, नेक्स्ट बाकीचे दोघं जण. येस सर. ठीक आहे, आकांक्षा समजते ना? हो सर. ठीक आहे. सेकंड आहे, एकच मिनिट. सेकंडला होतो, हे झालं फर्स्ट, ज्याला एफ स्ट्रिंग म्हणतात. सेकंड आहे डॉट फॉर्मॅट. सो डॉट फॉर्मॅटला येतो. डोंट गेट कन्फ्यूज, हे डबल डॉट फॉर्मॅट नाही, सिंगल डॉट फॉर्मॅटच आहे. चेंज करतो. A is equals to 100, B is equals to 500,
C is equals to A plus B. Print addition of, सी काही चेंज होणार नाही यामध्ये. इथं मी काय म्हटलं एफ स्ट्रिंग, सो वी आर युझिंग एफ. सो डॉट स्ट्रिंग आहे, सॉरी डॉट फॉर्मॅट स्ट्रिंग आहे. सो इथे सुरुवातीला डॉट येणार नाही पण मध्ये येणार. ओके, दाखवतो पहा. सो ॲडिशन ऑफ, कृतिक आहे ना? हो हो. ॲडिशन ऑफ इथं ए असेल, एम्प्टी ब्रॅकेट मीन्स सेकंड, हे जो सेकंड असेल कर्ली ब्रेस तो बी साठी असेल आणि थर्ड आहे तो सी साठी. जे काय असेल तिथं प्रिंट होईल. ओके, पण त्यानंतर इथं फक्त एक स्मॉल चेंज असेल, फॉर्मॅट म्हणजे डॉट फॉर्मॅट ए बी सी, ए बी एन सी. ओके ठीक आहे, त्याला प्रिंट करतो, पहा आउटपुट काय येतं. एक्सप्लेन करून सांगतो हे लॉजिक काय आहे किंवा या सेलमधला कोड काय आहे. ओके, दुसरं म्हटलं हे ना डॉट फॉर्मॅट स्ट्रिंग आहे. So I have assigned a is equal to 100, b is equal to 500, c into with the addition of a plus b. ओके, आणि यामध्ये जे काय डॉट फॉर्मॅट स्ट्रिंग असेल त्यामध्ये यूज केला मी ॲडिशन ऑफ फर्स्टसाठी कर्ली ब्रेस जो काय असेल तो, सेकंडसाठी कर्ली ब्रेस हा. ओके, देन इज ह्या दोघांची जी काय ॲडिशन असेल ते थर्ड कर्ली ब्रेसमध्ये प्रिंट आउट होऊन किंवा ॲड होईल. ओके, आणि जे काय माझ्याकडे व्हेरिएबल आहे जे काय मी यामध्ये यूज केले ए बी सी, सो आय हॅव जस्ट सिम्पली ॲडेड हिअर. ओके, सो फायनल आउटपुट विल बी लुक लाईक दिस. So addition of 100 and 500 is 600. Clear? Yes sir. Okay, next थोडं एक्झाम्पल मी चेंज करतो. इथं इंटिजर्स घेतले ते इंटिजरच्या ऐवजी मी फ्लोट घेतो. सो इट विल बी लाईक दॅट. सो taking one string a is equals to Python, then second string will be like data science, c is equals to a plus b. Okay, now I can add here. मी ॲडिशन करत नाही, थोडा सिनारिओ चेंज करतो. We are in फर्स्ट कर्ली ब्रेस पायथनसाठी, सेकंड आहे तो डेटा सायन्ससाठी. ओके, वी आर इन पायथन अँड डेटा सायन्स. ओके, इथं इझिली येत नाही, मी क्लास करतो म्हणजे थोडंसं त्याला मिनिंगफुल बनवतो. आणि ॲट द लास्ट डॉट फॉर्मॅट जे काही मी व्हेरिएबल्स ते यूज केले त्यांना मी कंबाईन करतो. सो इट विल बी लाईक ए कॉमा बी. नथिंग सीची गरज नाही कारण मी ॲडिशन करत नाही, त्यामुळे मी सी कमेंट करतो किंवा रिमूव्ह करतो. लेट्स सी व्हॉट इज द आउटपुट. इथं बी असेल, सी नाही. ओके, सो वी आर इन पायथन अँड डेटा सायन्स क्लास. हे सेकंड एक्झाम्पल होतं फॉर्मॅट स्ट्रिंगचं. ओके, त्याला फॉर्मॅट का म्हणतात किंवा डॉट फॉर्मॅट त्याचं आन्सर इथं आहे. जे काही व्हेरिएबल आहेत त्यांसाठी कर्ली ब्रेसेस असाइन करतात. आयदर इट विल बी इनपुट व्हेरिएबल और आउटपुट व्हेरिएबल, अँड ॲट द लास्ट वी आर collecting those variable in a round bracket. Okay, by using dot format. हे दोन सिम्पल एक्झाम्पल होते डॉट फॉर्मॅटसाठी. सो थर्ड एक्झाम्पल असेल याच केसमध्ये मी थोडं सिनारिओ बदलतो आहे. ओके, तर आय थिंक अशा सिनारिओचं एक एक्झाम्पल और कोड घेतला होता, तोच मी सिनारिओ खाली टाईप करतो. A is equals to 100, then B is equals to 500, then C is equals to A plus B. Okay, addition असेल हे तर माहिती आहे. Plus indicates the addition. Then print value of A is equals to
हे व्हॅल्यू असाइन करण्यासाठी मी म्हणलो प्रत्येक व्हेरिएबलला एक एक कर्ली ब्रेस असेल. सो हा फर्स्ट एसाठी असेल आणि आपण जे काय व्हेरिएबल यूज केले ते आपण डॉट फॉर्मॅट यूज करून ते राऊंड ब्रॅकेटमध्ये ॲड करा. सो इथं ए आहे, सो आय एम ॲडिंग ए हिअर. सेम थिंग हॅपन्स फॉर बी अँड सी. सो जस्ट डुईंग द कॉपी पेस्ट. यामध्ये मायनर चेंजेस करावे लागतील. इथं बी असेल, इथं पण बी, देन हिअर विल बी सी, आणि इथं पण सी असेल. क्लिअर? इफ आय रन I will get the output. Value of A is equals to 100. Value of B is equals to 100. Value of C is equals to 600. Okay. I hope there is no any doubt in this part. Clear है? Yes, sir. Yes, sir. ठीक है. Third, percentage operator. ओके. या अगोदर आपण ना काल पण आय थिंक विनिलिस्टिक फॉर्ममध्ये डेटा टाईप डिस्कस केले होते की कोणकोणते डेटा टाईप्स असू शकतात किंवा आहेत. ओके. सो त्यातले ना मी 3 डेटा टाईप इथं दाखवतो. कोणकोणते डेटा टाईप्स आहेत काल आपण डिस्कस केले होते किंवा कुणाला माहीत असतील तर सांगा. Integer, float, string. ओके. आणखी Boolean. Double. ओके. बुलियन. आकांक्षा काय म्हटलं? Double. डबल. हाँ म्हणजे similar to float. डबल डेटा टाईप मी पहिल्यांदा ऐकतोय. C++ मध्ये तसं. मी C मध्ये पायथन हां. शिकवतोय. कॉम्प्लेक्स आहे. ओके. कॉम्प्लेक्स. बुलियन आहे. ठीक आहे. बाईट नावाचा आणखी डेटा टाईप आहे, चेक करा. नंतर सांगेन काही. ओके. असू द्या. हे बेसिक आहे. मी सध्या 3 डेटा टाईप इथे सांगतोय किंवा त्यावरती पर्सेंटल ऑपरेटरमध्ये एक्झाम्पल घेतोय. देर आर नो डेटा टाईप्स यूज्ड इन लँग्वेजेस स्पेसिफिकली इन पायथन लँग्वेज. सो दोज आर हिअर वी आर युझिंग percentile d indicates for indication for the integer, then percentile f for the float, then percentile s which indicates the string. Okay, then let's see the next part. Okay, so a is equals to 100, हा इंटिजर आहे, हे तर क्लिअर झालं असेल. then b is equals to 500, हा पण इंटिजर आहे. so what I am doing, I am just doing addition of a plus b. ॲडिशन ऑफ. ओके. मी काय म्हटलं मग अशा आपण ना कर्ली ब्रेसेस यूज करत होतो डॉट फॉर्मॅटिंगमध्ये प्रत्येक व्हेरिएबलसाठी. सो इथं आहे आपल्याकडे पर्सेंटाइल ऑपरेटर. सो आपण कर्ली ब्रेसेस शोधी प्रत्येक व्हेरिएबलसाठी ना किंवा त्या व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण इथं पर्सेंटाइल ऑपरेटर यूज करू, म्हणजे पर्सेंटाइल डी यूज करू. सो ॲडिंग हिअर ॲडिशन ऑफ पर्सेंटाइल डी, म्हणजे हे पहिला असेल जो की 100 असेल आणि हा सेकंड असेल percentile d is ओके. आणि हा जो आहे तो थर्ड असेल जो की ॲडिशन असेल. ओके. and at the last just combining all the values or variable, you can say variable. Okay, here like abc comma b comma c. okay. सिंपल आहे. ओके. तर ते पर्सेंट ऑपरेटर ते याच्या बाहेर येतं ना. डबल कोटच्या. एकच मिनिट. हो. राईट, बरोबर. मिस्टेक झाली होती, तिकडं झालं. ठीक आहे.
addition of 100 and 500 is 600. Okay, clear? Yes, sir. Okay. येस सर. कुछ हे काय प्रतीक समजलं ना? हो हो. ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रिंगचं घेतो एक्झाम्पल. परत मायनर चेंजेस करतो यामध्ये. ओके, सो आय एम adding here or writing here we are in the ओके. मग मी सांगितलं की नंबर असेल तर पर्सेंटाईल डी वापरतो, जर स्ट्रिंग असेल तर पर्सेंटाईल एस वापरतो. सो हे ए आहे ते स्ट्रिंग आहे की नंबर आहे की फ्लोट आहे? स्ट्रिंग. So percentile s and percentile s again. First for first one like Python and second for the data science. So at the last I will just add here third class, and after closing that, here will be just adding a comma b, and need to remove the part because I am not doing any addition. I can also comment this part, but I'm just removing from this part of code. Shift enter. Now you can see the output. We are in the Python and data science class. Okay, so काय केलं इथं? So first string आहे तिथं घेतली, second string आहे तिथं, आणि दोघांचं जे काही कॉम्बिनेशन असेल ॲट द लास्ट मी तिथं घेतलं पर्सेंटाईल ऑपरेटरमध्ये. क्लिअर? Yes, sir. Okay, last but not the least, adding one more example here. बिलकुल असं समजू नका की आज क्लासच्या बाहेर काढले म्हणजे त्यांना रात्री रेकॉर्डिंग मिळेल. नथिंग. ओके, रेकॉर्डिंगचं काय सोबत शेअर करत नाही. काल यांचे जेन्युइन इश्यूज होते म्हणून मी रेकॉर्डिंग यांच्या दोघांसोबत शेअर केली, आकांक्षा किंवा कृतिक असेल. ओके, आज त्यांना क्लासच्या बाहेर काढले म्हणजे आजची रेकॉर्डिंग नाही. मिळाल तर नोट्स मिळतील इफ दे आर इंटरेस्टेड, इफ दे वॉन्ट टू डिस्कंटिन्यू ॲज पर देअर विश. ठीक आहे, कारण मी स्टुडंटच्या पाठीमागे कधीच लागत नाही. एव्हरीवन नोज किंवा अथर्वला माहिती आहे. बेस्ट एक्झाम्पल अथर्व, राईट? हो सर. तुमच्या माहितीसह अथर्व ना जानेवारीपासून वेटिंगवरती किंवा होल्डवरती आहे बॅचच्या ॲडमिशनसाठी. आकांक्षा तुमच्या बॅचमध्ये आला होता, आठवतं एक दिवशी? हो सर, तुम्ही म्हटलं होता. बरोबर. सो तो वेटिंगवरती होता जानेवारीपासून, आज मे आहे, 5 महिने वेटिंगवरती होता. सो आय एम टेलिंग द सेम थिंग. ओके, so a is equals to 100, b is equal to 500, c is equals to a plus b. those are ना इंटेजर. हा इंटेजर आहे, हा इंटेजर आहे, आणि जे काय आउटपुट असेल म्हणजे c is equals to a plus b ते पण ना इंटेजर असेल. ठीक आहे, पुढे पहा. व्हॉट आय एम डुईंग हिअर, यात आणखी मी परत चेंजेस करतो आहे. सो ॲडिशन ऑफ A and B. से हे कॉम्बिनेशन असेल, लास्टवाला कॉम्बो आहे, यामध्ये तिन्ही टाईप्स यूज केले जाते. मी कॉपी पेस्ट केलं असं तरी चाललं असतं, बट नो वरीज. ओके, कोणीतरी महिना आकांक्षाने ऑलरेडी बॅच अटेंड केली तरी तिने का करते. ओके, लेट जॉईन केली होती बॅच, नंपाय पडण्याच्या आसपास तिने जॉईन केली होती. सो दॅट्स वाय शी इज हिअर. तिने ॲडव्हान्स शिकली पण तिचा बेस राहिला होता. ओके, बेस म्हणजे ती ऑलरेडी डेटा सायन्स बॅकग्राऊंडचे, शी नोज एव्हरीथिंग, बट स्टील. ओके, सेकंड आहे. सेकंड कोणता आहे?
सांगा. फॉर्मॅट डॉट फॉर्मॅट. ओके डॉट फॉर्मॅट. So here we again adding dot format because we need either close. डॉट फॉर्मॅट आणि जे काय असेल सगळ्या गोष्टी नाही यात ॲड करा. या केसमध्ये A, B आणि C. फाईन. देन थर्ड ठीक आहे. इथं वरती ABC वाला मी कॉपी पेस्ट करतो. सर ते एक्स्ट्रा काय झालं बोला. इथं एक्स्ट्रा ॲड आहे कोड. ओके ठीक आहे रिमूव्ह केलं. ओके लास्ट. सो इन दिस केस एक एक्स्ट्रा प्रिंट झाला पॅडचं. अरे कंट्रोल हा कॉपी पेस्ट झाला ना. ओके पहा addition of percentile D and percentile D is percentile D. ओके त्यानंतर क्लोज केलं तिथं पर्सनल ऑपरेटर वापरला आणि देन ABC कारण यांना तिन्ही गोष्टी आपण यूज करतो आणि सेम थिंग इथं ना डबल कोट ॲड करायची गरज नाही. ओके कारण ऑलरेडी इथं ॲड केलं. इफ आय रन द सेल आय विल गेट द आउटपुट. क्लिअर. कोणा डाऊट आहे. येस सर. प्रतीक आणि नाही. ओके ठीक आहे. व्हॉट अबाउट अथर्व. क्लिअर ना. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट हे जे होते ते तीन स्ट्रिंग फॉर्मॅटिंगचे टाईप्स होते. फ्लोटबद्दल पाहिलं नाही सो फ्लोटवाला थोडा पार्ट इथे ॲड करून घेतो. ओके परत टाईप करत नाही फक्त नॉर्मल चेंजेस करतो. C इज इक्वल्स टू A प्लस B हो उतारना. हे पण फ्लोट आहे हे पण फ्लोट आहे. ओके बट काही जरी असेल तरी शेवटी ते नंबर्स आहेत. ओके सो त्यामुळं लास्टवाली फक्त मी ते स्ट्रिंग ठेवतो प्रिंटवाली. ठीक आहे. सो आउटपुट विल लुक लाईक दिस. देन अगेन आणखी मी सांगितलं होतं फ्लोट असेल तर काय वापरता येते. F. ओके सो मी F वापरतो परत. लेट्स सी काय आउटपुटमध्ये चेंज होतोय. सेम आउटपुट येतं. काही नाही यामध्ये मायनर चेंजेस होतील फक्त. इथं डीच्या ठिकाणी FN इथं पण FN आणि सेम थिंग हॅपन्स हियर. हियर विल बी ऑल्सो इफ आय रन दिस सेल आय विल गेट द आउटपुट. इट लुक्स लाईक दॅट. ठीक आहे. काय फरक आला कोणी सांगेल. वरती आणि खाली काय फरक आहे. होल नंबर आणि पुढे ओके इथं फ्लोट भेटला इथे इंटिजर भेटला आउटपुटमध्ये. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे. का बरं तर इथं मी F वापरलं होतं आणि त्या इथे D होता नॉर्मल इंटिजर इथं फ्लोट होता. दॅट्स नो मायनर डिफरन्स. बाकी एव्हरीथिंग इज सेम. ओके देन गो टू द नेक्स्ट पार्ट. यातच एक घेतो फ्लोटवाला एक्झाम्पल आणखी म्हणजे क्लिअर होऊन जाईल. यातनं काही डाऊट नसेल तुमचा. ओके फ्लोट झाला इंटिजर झाला आणि स्ट्रिंग पण झाला. एक लास्ट सिम्पल एक्झाम्पल घेतो आणि त्यानंतर नेक्स्ट पार्टकडे जातो. A इज इक्वल्स टू टाईप करू नका नोट्स भेटतील तुम्हाला कोणी टाईप करत असेल तर. आणि कोणाला कसे डाउनलोड करायचे माहीत नसतील तर ते सांगा मी सांगतो. माहिती आहे ना ड्राईव्हवरनं झिप फाईल कशी डाउनलोड करायची. अरे बघा नोट्स डाउनलोड करता येत नाही तर किमान कालच सांगायचं. मी मेसेज केला असता मी तुम्हाला सांगितलं असतं.
ओके, याचा मी मिनिंग एक्सप्लेन करून सांगतो, डोंट वरी. ओके, percentile a, then copy pasting the same thing, adding here dot 3f. ओके, पहा चेंज काय होतं आउटपुटमध्ये. कोणी सांगेल असं का झालं? हां, इनकम्प्लीट फॉर्मॅट, सॉरी इनकम्प्लीट. हां, नाव इट विल वर्क. ते कोड एक्सप्लेन करतो. पहा, इज इक्वल्स टू मी काहीतरी एक व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू सेंड केले 1000.5678. ओके, प्रिंट व्हॅल्यू ऑफ percentile.24. ओके, एफ, देन पर्सेंटाईल ऑपरेटर आणि देन ए. ओके, जे काय हे असेल ना, याची व्हॅल्यू आउटपुटमध्ये कशी द्यायची, तर फक्त ना डॉटच्या पुढे 2च नंबर घ्या. ओके, सेम डॉटच्या पुढे 3च नंबर घ्या. सो आउटपुट तसंच भेटेल, डॉटच्या पुढे 2च नंबर. ओके, डॉटच्या पुढे 3च नंबर. क्लिअर? क्लिअर सर. याचा .3 आणि .3चा यूज इथं .4 केलं तरी तेच येईन की ना, पुढचे ना 4 नंबर भेटतील दाखवतो. म्हणजे जसं आहे तसं जसं आहे ना इनपुट तसंच आउटपुट भेटेल. सो आय कॅन सी इनपुट इज इक्वल्स टू आउटपुट. लेट्स सी इज इट चेंज ऑर नॉट. क्लिअर? येस सर. नेक्स्ट हो. यालाच ना एक अल्टरनेट ऑप्शन आहे नमपायमध्ये. गेला तर np डॉट राऊंड नावाचं एक फंक्शन आहे. आणि जर नॉर्मल पायथनमध्ये डील करत असाल तर राऊंड फंक्शन आहे. सांगतो ते राऊंड नमपायचं नमपाय आल्यानंतर सांगेल. ओके, सो स्टील हॅव पेशन्स. ओके, यामध्ये जर मी मायनर चेंज करत असेल तर राऊंडमध्ये फॉर एक्झाम्पल इफ आय एम ॲडिंग 1. ओके, 3 3 1. सो 100च्या पुढे एक नंबर असेल. सो हे सिम्पल आहे आणि इथूनच कॅरी फॉरवर्ड पुढे झालेलं आहे, कारण मी कॉल केले राऊंड 1,1. I hope it has been clear because it's no quite simple and quite easy. ठीक आहे, पुढे क्लिअर आहे ना, यामध्ये काय डाऊट नाही ना? ठीक आहे. सर. ओके, मग ठीक आहे, हा स्ट्रिंग फॉर्मॅटिंगचा पार्ट होता. स्ट्रिंग फॉर्मॅटिंग पार्ट. मी दुसरी नोटबुक ओपन करतो ज्यामध्ये ना व्हॅरिएबल्स शिकवेल. लेट मी ओपन अनदर नोटबुक. दुसरी नोटबुक दिसते का? दुसरी दिसत नाही नोटबुक? नाही दिसत. सॉरी, विंडो शेअर आहे ना, कम्प्लीट स्क्रीन. ओके, आता शेअर असेल, राईट? दुसऱ्या याच्यावर. ठीक आहे. ओके, फाईन. हे व्हिडिओची क्वालिटी कमी दिसते का थोडी? म्हणजे आय मीन स्क्रीनची व्यवस्थित आहे? आहे ना. ठीक आहे. फाईन. ओके, अप्लाय झाले चेंजेस. लेट इट बी. सेकंड पार्ट. काल सांगितलं होतं व्हॅरिएबल कसे असतात आणि कसे नाही. ओके, कोणी रूल सांगेल? रूल्स अबाउट द व्हॅरिएबल.
Variable name must start with alphabet or underscore. Underscore. ओके. ते केस सेन्सिटिव्ह असतं आणि अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स म्हणजे स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड आणि किंवा मग 0 to 9 मध्ये असू शकतं. स्पेशल कॅरेक्टर राईट, आपण रिझर्व कीवर्ड आणि स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकतो का? नाही. ठीक आहे, फाईन. ओके. मी सुरुवातीला नंबर यूज करू शकतो का व्हॅरिएबल क्रिएट करताना किंवा व्हॅरिएबल डिफाईन करताना ॲट द बिगिनिंग? घेऊ शकतो. आर यू शुअर? घेऊ शकतो. सुरुवातीला घेऊ शकतो. लेट्स सी. नाही, सुरुवातीला नाही घेऊ शकत. सुरुवातीला नाही, पण आपण मध्ये आधी घेऊ शकतो. सुरुवातीला घेऊ शकतो का किंवा बिगिनिंगला? सुरुवातीला घेऊ शकत नाही, मध्ये आधी किंवा एंडला घेत आहे. हां, सुरुवातीला नाही घेऊ शकत. राईट. टाइप्स ऑफ व्हॅरिएबल. सो बेसिकली यामध्ये 2 टाईप्स असतात. फर्स्ट आहे ग्लोबल व्हॅरिएबल आणि सेकंड आहे ते लोकल व्हॅरिएबल. ओके. सो याचा मिनिंग सांगतो एकेकाचा पहा. सो इफ यू आर अपेअरिंग ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स जरी असेल तरी हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन होतो आहे की व्हॉट इज ग्लोबल व्हॅरिएबल अँड लोकल व्हॅरिएबल, किंवा टेल मी द डिफरन्स बिटवीन बोथ और व्हॉट एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्हॅरिएबल, असा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये होईल. ओके. समोरच्याला जर पायथन येत असेल तर ओके. अँड इफ स्पेसिफिकली आस्किंग अबाउट द पायथन, या केसमध्ये आन्सर असेल व्हॅरिएबल which are declared the outside of जे व्हॅरिएबल्स फंक्शनच्या आउटसाईडला डिक्लेअर होतात. ओके. एकच मिनिट, सेपरेटला तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. व्हॅरिएबल विच आर डिक्लेअर्ड द आउटसाईड ऑफ फंक्शन, जे व्हॅरिएबल फंक्शनच्या आउटसाईडला डिक्लेअर केले जातात आणि आपण त्याला ॲक्सेस करू शकतो फ्रॉम इनसाइड अँड फ्रॉम आउटसाइड. ओके. अँड वी कॅन access it, or I can say that we can access it or we can access the global variable from the inside and the outside of the function. Okay. So variable which can be declared outside the function, असं व्हॅरिएबल ज्यांना फंक्शनच्या बाहेरनं डिफाईन केलं जाते किंवा डिक्लेअर केलं जाते, आणि तेच व्हॅरिएबल म्हणजे ग्लोबल व्हॅरिएबल आपण फंक्शनच्या मधून किंवा बाहेरून ॲक्सेस करू शकतो. हे व्हॅरिएबल इज नथिंग बट दी ग्लोबल व्हॅरिएबल. ठीक आहे. सेकंड टाईप ऑफ व्हॅरिएबल ज्याला आपण लोकल व्हॅरिएबल म्हणतो, यामध्ये थोडा चेंजेस आहे. कॉपी पेस्ट करतो आणि त्यामध्ये काय चेंजेस आहेत ते सांगतो. Okay, a variable which are declared the inside of the function, जे की फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केलं जाईल. ओके. अँड वी कॅन ॲक्सेस फ्रॉम दी इनसाइड ऑफ दी फंक्शन ओनली. वी कॅन ॲक्सेस दी लोकल व्हॅरिएबल फ्रॉम दी इनसाइड of the function. ओके. मी परत ओनली ॲड करतोय कारण फक्त इनसाइडमधून ॲक्सेस केली जाते. आणि या थर्ड पॉईंट ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. वी कांट ॲक्सेस द लोकल
variable outside of function. क्लिअर? दोन्ही मला डिफरन्स क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे. ओके. आणखी एक गोष्ट कोणी विचारलं फंक्शन काय आहे, एक जावा R&D नावाची कंपनी आहे. इट्स लुक लाईक बोगस. ओके, मी जुन्या बॅचमध्ये सांगितलं असेल, तुम्हाला माहिती असेल तर. ओके, त्या कंपनीबद्दल सांगतो. एकच मिनटं, मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग. काही गोष्टी आहेत त्या कंपनीबद्दल आहे. सो ठीक. ओके, रेकॉर्डिंग बंद केली याचा अर्थ असं नाही की वी आर अफ्रेड दॅट समवन इज रेकॉर्ड असं तसं, बिलकुल तसा वाला पार्ट नाही. कारण जे आहे ते क्लिअर आहे. पण यामध्ये ना मला एक्स्ट्रा स्पेसला गुंतवायचं नाही, ज्यामध्ये ना लेक्चर सोडून बाकीच्या गोष्टी असतील. कारण ड्राईव्हचं स्टोरेज ऑलरेडी फुल झालं आहे, त्यासाठी आय हॅव गॉट द वन अल्टरनेट ऑप्शन. सो त्या ऑप्शनसाठी स्पेस कमी आहे म्हणून हे केलं आहे. नाहीतर मला दुसरा अकाउंट क्रिएट करायला लागेल ड्राईव्हसाठी. ऑलरेडी फुल झालं एक ड्राईव्ह, दोन तीन ड्राईव्ह फुल झाले. लेट इट बी. फंक्शन पाहू, फंक्शन काय आहे. ओके, आय थिंक आकांक्षा किंवा यांना माहिती असेल किंवा तिघांना पण माहिती असेल. व्हॉट डज मीन बाय फंक्शन? फंक्शन म्हणजे काय? व्हॉट डज मीन बाय फंक्शन? एनीवन? तर म्हणजे एक आपल्याला जर समजा एकच गोष्ट आपल्याला रिपीट याची नाही करायची आहे. समजा आपल्याला मीन काढायचं, आपल्याला 2-3 वेळा तरी मीन काढायचं आहे कोडमध्ये, तर आपण एकदा त्याचं फंक्शन तयार केलं त्याच्यासाठी मीनसाठी, तर आपण ते कॉल करू शकतो प्रत्येक वेळेस खाली कोडमध्ये त्या फंक्शनच्या नावाने. स्पेसिफिक यूज केस झाली किंवा एक्झाम्पल झालं. ठीक आहे, राईट, बरोबर आहे. म्हणजे तो ब्लॉक ऑफ कोड आहे असं यायचं. राईट. फंक्शन इज the block of code. Function is the block of code. आणि फंक्शन क्रिएट करण्यासाठी डेफ कीवर्ड यूज केला जातो किंवा डिफाईन करण्यासाठी. आणि जे ग्रीन कलरचे वर्ड्स दिसतात ते रिझर्व कीवर्ड आहेत, काल सांगितलं होतं मी. सो डेफ अँड इज रिझर्व कीवर्ड. Okay, def keyword which is used to define the keyword. So हे बेसिक होतं फंक्शन बद्दल. आता फंक्शन कसे क्रिएट करतात पाहू किंवा फंक्शन दिसायला कसे असतात पाहू. ओके, सो here will be def my function my function नावाचं एक फंक्शन मी क्रिएट केलं आहे. डेफ हे फंक्शन क्रिएट करताना वापरले मी म्हटलं, कारण डेफ कीवर्ड विच वी यूज टू डिफाईन द फंक्शन डिफाईन करायला किंवा क्रिएट करायला डेफ नावाचा कीवर्ड वापरतात. हे माय फंक्शनचं नाव आहे. सो एक्स इज इक्वल्स टू हिअर विल बी सपोज 300. वाय इज अनदर व्हेरिएबल, सो असाइनिंग वाय इज इक्वल्स टू 500 and then print value of using string here, value of. एकदा शिकलात ना तुम्हाला कुठं पण यूज करता येईल. देअर इज नो रिस्ट्रिक्शन की जे तुम्ही शिकलेत ना ते कुठं अप्लाय करायचं. ओके, मग डेटा सायन्स असेल, पायथन असेल किंवा काही असेल, इफ यू लर्न वन्स यू कॅन अप्लाय एनिवेअर. हे कॉपी पेस्ट करतो, फक्त मायनर चेंजेस त्यामध्ये करून घेतो. कारण आय विल गेट द आउटपुट. आउटपुट भेटणार नाही कारण मी प्रिंट काहीच केलं नाही. ओके, मला जर प्रिंट करायचं असेल तर काय करावं लागेल, किंवा रिझल्ट मला पाहिजे असेल तर फंक्शन कॉल करावं लागेल. ठीक आहे, मी जे करतोय ते चुकीचं आहे का सांगा मला, किंवा बरोबर आहे का सांगा. बरोबर आहे तर का आणि चुकीचं आहे तर का. असं का आलं कोणी सांगेल? एनीवन?
कोणी सांगेल? आकांक्षा का आलंय सर? सर आपण किंवा विचार करा, अर्जंट नाही म्हणजे लगेच सांगायचं अशातला पण भाग नाही. ओके, किंवा मग मी अल्टरनेट ऑप्शन लिहितो, मला सांगा कोणतं बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे, 1 नंबर की 2 नंबर? सर खालचं वालं बरोबर आहे. वरच्या वाल्यामध्ये आपण पॅरामीटर्स डिफाईन करत असतो कर्ली ब्रेसेसमध्ये, बरोबर, म्हणून आपण त्याला प्रिंट स्टेटमेंट करत नाही. राईट. ओके, डाऊट काय डाऊट आहे कोणाला? जे काय आता आम्ही केले एक्सपेरिमेंट स्क्रीनवरती एका सेलमध्ये ते सर ते लास्टचं आत्ता जे केलं ते सांगा फक्त, प्रिंट आणि ते माय फंक्शन ओके. तेवढं फक्त आकांक्षा परत परत ते. पॉईंट रिपीट कराल? हो सर, जे फंक्शन असतं त्याच्यामधून आपण पॅरामीटर्स डिफाईन करतो, त्याच्यामुळे आपण त्याला प्रिंट स्टेटमेंटमध्ये टाकत नाही, डायरेक्ट त्याचं नेम डिफाईन करतो. राईट. इफ दिस फंक्शन हॅड एनी पॅरामीटर्स सपोज a, b, तर मग आपण ह्याला डायरेक्टली माय फंक्शन a, b इथं डिफाईन करता आलं असतं आपल्याला. ओके, पॅरामीटर ओके. डिफाईन करणं आणि नाही याबद्दल रिलेटेड आहे. सिम्पल आहे. जस्ट फंक्शन कॉल करताना त्याला रिटर्न करताना फक्त त्या फंक्शनचं नेम देऊन रिटर्न करा. प्रिंट यूज करायची स्टेटमेंट गरज नाही. ओके, तेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करता. गेटिंग माय पॉईंट? हो. ठीक आहे. ओके, ह्याला फंक्शनला कॉल करणं म्हणतात. हे जे काय मी खाली केलं ना, कॉलिंग फंक्शन, फंक्शनला कॉल करणं. देन सेकंड आहे a इज इक्वल्स टू, कृतिक समजलं ना? हो हो. व्हॅल्यू ऑफ e सो हे फर्स्ट प्रिंट केलं. त्यानंतर सेकंड आणखी आपल्याकडे व्हॅरिएबल आहे ज्याला बी म्हणतात. सो ॲडिंग हिअर प्रिंट ठीक आहे. सो हे बेसिक झालं. यामध्ये आता माहिती चेंजेस करून घेतो किंवा आणखी कोडना वाढवतो. डेफ फंक्शन क्रिएट करतो. माय फंक्शन x is equals to 300, then y is equals to 500. ओके, हा बेसिक वरचा कोड लिहिला होता आणि हे इथं मी फंक्शन क्रिएट केले. सो नाव आय एम प्रिंटिंग प्रिंट व्हॅल्यू ऑफ x is equals to x print f of value of x इथं y येईल. ओके, कोणी सांगेल आउटपुट काय असेल? हां, कोणीही सांगा आउटपुट काय असेल. वरती मी एक्झाम्पल दिलं सर तर a आणि b ची व्हॅल्यू प्रिंट होईल. ओके, ए आणि बीची. अँड व्हॉट अबाउट एक्स अँड वाय? नो सर, कारण आपण फंक्शन कॉल नाही केलं ना. कॉल केलं तर होईल, नाहीतर बरोबर. नाही. ओके, पहा.
सो ए आणि बीची व्हॅल्यू तुम्हाला इथं पाहायला भेटते, एक्स आणि वायची नाही, कारण मी कॉल केलं नाही. ओके, सो नाव डुईंग अ स्मॉल चेंज इन द सेम कोड. फक्त मी याला कॉल करतो. कॉल कसं करता, कॉपी पेस्ट करू. ठीक आहे. ओके, सो नाव यू कॅन सी व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ सॉरी तो वाय आहे, इट्स माय मिस्टेक. क्लिअर. येस सर. फंक्शन कसं क्रिएट करायचं, कसं डिफाईन करायचं किंवा कसं कॉल करायचं नॉर्मल फंक्शनमध्ये, आणि आपण नॉर्मल जस्ट कोड प्रिंट करतो बाय युजिंग द प्रिंट स्टेटमेंट, दोघांमध्ये डिफरन्स काय. आय होप इट हॅज बीन क्वाईट सिम्पल होतं, त्यामुळे क्लिअर असेल. ठीक आहे, पुढे काय डाऊट नाही ना इथं इथपर्यंत या पार्टमध्ये. नाही. ठीक आहे. हो सर. ओके, देन पुढला पार्ट. एक एक स्टेप ना थोडी कॉम्प्लेक्स होत जाईल. कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा ना कोड आणखी ना काही लाईन वाढत जाईल. ओके, मे बी काही डाऊट असतील ना तिथल्या तिथं विचारा. ओके, बट तिथल्या तिथं शांत बसू नका, नंतर मी परत विचारल्यानंतर असं व्हायला नको आहे की ते माहीतच नाही. ओके, किंवा त्याबद्दल आयडियाच नाही. ओके, खाली यासाठीच मी म्हटलं होतं जे काय असतील डाऊट इथल्या इथंच विचारा क्लास बंद व्हायच्या अगोदर. नंतर मी जर उद्या त्यावरती जर क्रॉस क्वेश्चन केला तर नंतर यायला पाहिजे. सो जे काय शिकलं ना त्याची समरीमध्ये शॉर्ट समरी लिहितो. वी कॅन ॲक्सेस द ग्लोबल व्हॅरिएबल, कारण आता ते कामाला येईल खाली. वी कॅन ॲक्सेस द ग्लोबल व्हॅरिएबल फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड फंक्शन. ओके, ग्लोबल व्हॅरिएबल आपण आउटसाइड ऑफ फंक्शनला डिफाईन करतो, तर आपल्याला ते कुठून पण ॲक्सेस करता येतं आहे, आयदर इट विल बी फ्रॉम इनसाइड ऑर फ्रॉम द आउटसाइड. व्हॉट अबाउट लोकल व्हॅरिएबल? फक्त फंक्शन ओनली ॲक्सेसेबल बाय फंक्शन. ओनली ॲक्सेस फ्रॉम इनसाइड. ओके, आणि डिफाईन कुठे करतो? इन द फंक्शन. ओके, इनसाइड. फंक्शन ठीक आहे, पहा. सो एक एक्झाम्पल घेऊ. ए इज इक्वल्स टू 100, बी इज इक्वल्स टू 100 और 500 काही पण. ठीक आहे, सो मी एक्सप्लेन करतो नंतर कोणतं ग्लोबल कोणतं लोकल. ऑब्वियसली मी फंक्शनच्या बाहेर डिफाईन केले म्हणजे कोणतं असणार आहे, फंक्शनच्या बाहेर आहे कोणतं असेल, ग्लोबल. राईट. वी आर प्रिंटिंग ग्लोबली. Second, just adding few lines to print f of value of a, जी काय व्हॅल्यू असेल ती ची व्हॅल्यू जर प्रिंट आउट होऊन मिळून जाईल. प्रिंट बीची पण जी काय व्हॅल्यू असेल तिथं प्रिंट होऊन मिळून जाईल. ओके, आता मी फंक्शन क्रिएट करतो. ठीक आहे, पहा फंक्शनमध्ये मी काय राईट डाऊन करतो. एक्स इज इक्वल्स टू 300. व्हॅरिएबल काही घ्या तुमची इच्छा, आणि मधलं व्हॅल्यू पण ना काही घ्या चालेल. डझंट मॅटर की कोड ना फक्त या वर्डसाठी आणि या व्हॅल्यूसाठीच काम केलं तसं नाही. इट्स युअर ओन चॉईस, तुम्ही काही घ्या. सो आय कॅन राईट हिअर वी आर प्रिंटिंग inside the function. We are printing inside of the function. Inside of the function. Okay. So adding a one line which state that we are printing inside of the function. The second line it will print f of value of x
इथं ए नाही कारण एक्स आहे, कारण वरती आपण एक्स डिफाईन केलं आहे. एक्स इज इक्वल्स टू अगेन युजिंग एक्स. कॉपी पेस्ट पण करता येते, पण मी नाही कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे, फक्त मायनर चेंजेस करायचे, होऊन जाईल. पाहिजे असेल तरी आत्ताची लाईन ना मी कॉपी पेस्ट करतो. सी बऱ्याचदा अशा केसेसमध्ये ना इंडेंटेशन एरर होतात. सो कोड ना केअरफुली करत जा. जिथं ना इंडेंटेशन एरर येण्याची किंवा मल्टी लाईन ऑफ कोड असेल ना, तर त्या केसमध्ये इंडेंटेशन इज नो रिलेटेड विथ द स्पेस. मागं पुढे झालं ना, अनवॉन्टेड स्पेस वगैरे कोडमध्ये क्रिएट झाला, तर त्या केसमध्ये इंडेंटेशन एरर येतं. ग्लोबल व्हेरिएबल व्हॅल्यू ऑफ ए यामध्ये परत मी ए ॲड करतो आणि ना क्लोज करून टाकतो. ओके, आता प्रिंट काय होईल सांगा, मी कॉल करत नाही. स्वरूपात फंक्शनच्या बाहेरचं. ठीक आहे, लेट्स सी. वरचं प्रिंट झालं हे वाला जे काय होत होते. ठीक आहे, आता मी फंक्शन कॉल करतो. ओके, सो कॉलिंग द फंक्शन नाव अँड लेट्स सी व्हॉट इज द रिझल्ट. सो हे वरचं तर प्रिंट झालं आहे, मग इथपर्यंत प्रिंट होत होतं नॉर्मली. आता एक खालचं पण प्रिंट झालं फंक्शन कॉल केल्यानंतर. सो एक्स इज इक्वल टू 300 प्रिंट वी आर जे आहे हे पण प्रिंट झालं, हे पण प्रिंट झालं, हे पण प्रिंट झालं. 300 500 त्यामध्ये ॲड केलं. आणि ॲट द लास्ट ग्लोबल व्हेरिएबल ऑफ व्हॅल्यू ऑफ ए. ग्लोबल व्हेरिएबल जे काय होतं ए, ते ना इथं प्रिंट झालेलं आहे 100. ओके, त्यासाठीच आपण म्हटलं की ग्लोबल व्हेरिएबलना आपण इनसाईड ॲज वेल ॲज आउटसाईडपासून ॲक्सेस करू शकतो. म्हणजे लोकल व्हेरिएबल आहे ते फक्त आणि फक्त फंक्शनच्या मधूनच कॉल करता येते, तर फक्त तिथूनच ॲक्सेस करता येईल. क्लिअर. आणि हे या ठिकाणी आहे ते ग्लोबल आहे, मी लिहून टाकतो कारण ते फंक्शनच्या बाहेर कॉल केले. ग्लोबल. आणि हे जे खाली तुम्हाला दिसते ना फंक्शनच्या मध्ये जे आहे ते कोणतं असेल? बिलकुल. लोकल. फाईन. यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? ओके, आणखी एक इथं ना कोड घेऊन दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला आणखी क्लिअर आयडिया भेटेल. हाच कोड घेतो आहे, पहा. पूर्ण टाईप करत बसत नाही, कॉपी पेस्ट करून फक्त मायनर चेंजेस करून घेतो. सी ए इज इक्वल्स टू बी जशाच तसं राहील. सॉरी, ए इज इक्वल्स 100, बी इज इक्वल टू 500 जशाच तसं राहील. प्रिंट व्हॅल्यू ऑफ ए वगैरे ना तशाच तसं राहील. प्लस हे मी रिमूव्ह करून टाकतो कारण आता कोड ना चेंज करतो. प्रिंट जे काय असेल ते व्हॅल्यू प्रिंट होईल. फंक्शन कॉल केलं, एक्स इज इक्वल टू 300, वाय इज इक्वल्स टू 500 अँड देन अगेन ए इज इक्वल्स टू like 567. लेट इट बी. प्रिंट हे पण रिमूव्ह करतो आता मी कारण हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं आहे. सो प्रिंट व्हॅल्यू ऑफ एक्स, प्रिंट व्हॅल्यू ऑफ ए अँड व्हॅल्यू इनसाइड ए. व्हॅल्यू ऑफ इनसाइड ए. ठीक आहे. ओके, आता माय फंक्शन मी परत कॉल केलं. एक्सप्लेन करतो मी पूर्ण कोड, डोंट वरी. कारण की यातमध्ये कॉल करणं गोष्टी बाकी आहेत व प्रिंट करणं बाकी आहेत, ते पण करून घेतो. सो प्रिंट. सी कोडला डिबग करायचं असेल ना तर असंच करत जा. कोडना लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करत जा किंवा ब्लॉक वाईज किंवा ना सेल वाईज एक्झिक्यूट करत जा. कळेल की कोड कुठं गणतो आहे. ओके, म्हणजे कुठे प्रॉब्लेम येतो. प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू ऑफ ए
प्रिंट व्हॅल्यू ऑफ एक्स. सी इथे इंडेंटेशन एरर आलं नाही कारण स्पेस वगैरे ना कुठं अनवॉन्टेड स्पेस वगैरे नव्हत्या, सगळं बरोबर होतं. जर अनवॉन्टेड स्पेस वगैरे असता तर त्या केसमध्ये इथे इंडेंटेशन एरर तुम्हाला पाहायला भेटला असता. ओके, याची गरज नाही आणि याची पण नाही. ओके, सो हे मायनर चेंजेस ना कोडमध्ये करणं गरजेचं होतं. पहा आता यातला मी कोड समजावून सांगतो काय केलं. ए इज इक्वल्स टू 100, एरर पण आला आहे तो पण मी सांगतो. डोंट वरी अबाउट द एरर. ओके, एरर आहे तो म्हणजे इंटेन्शनली मी आणलेला आहे कारण तुम्हाला ना समजावून सांगायचं लॉजिक, दुसरं काही नाही. ओके, सी हे तर ग्लोबल व्हॅरिएबल आहे, लोकल व्हॅरिएबल आहे. यामध्ये कुणाला डाऊट आहे किंवा या पार्टमध्ये कुणाला डाऊट आहे का? आहे? ठीक आहे. ओके, सो इथं ग्लोबल हे लोकल व्हॅरिएबल, वरती मी जी लाईन लिहिली ती लोकल व्हॅरिएबल आपण ना फक्त इनसाईडमधून ॲक्सेस करू शकतो. ग्लोबल व्हॅरिएबल आपण आउटसाईड डिफाईन करून कुठून पण ॲक्सेस करू शकतो. लोकल व्हॅरिएबल फक्त आपण इनसाईडमध्ये डिफाईन करतो, इनसाईडपासूनच ॲक्सेस करता येते. सो आय कॅन सी दॅट लोकल व्हॅरिएबल असेल ना तर लोकल व्हॅरिएबलला फक्त ना इनसाईड आय कॅन ॲड हिअर हॅविंग स्कोप inside the function. ओके, आणि इथे या हे ग्लोबल म्हणजे मी कुठून पण ॲक्सेस करणार. हे फंक्शनच्या मध्ये हे इनसाईड मी काय डिफाईन केलं आहे, एक्स इज इक्वल टू 300 आहे, वाय इज इक्वल टू 500, ए इज इक्वल टू 567. ओके, सो मी आता काय करतो आहे, हे कॉल करतो आहे, माय फंक्शन प्रिंट करतो आहे. सो या केसमध्ये काय झालं आहे पहा, बी इज इक्वल्स टू 500 प्रिंट झाले. ओके, ए इज इक्वल्स टू प्रिंट झाले म्हणजे हे वाला पोर्शन वरचा ब्लॉक ऑफ कोड प्रिंट झाला. ओके, किंवा वर जे काय होतं ना ते प्रिंट झाले. देन व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ वाय हे पण प्रिंट झाले, जे की मी फंक्शन कॉल केलं होतं. व्हॅल्यू इनसाईड ए हे पण कॉल झाले म्हणजे हे पण प्रिंट झालं. ओके, देन नेक्स्ट स्टेजला या प्रिंट व्हॅल्यू ऑफ ए, एची व्हॅल्यू जी काय होती ती पहा 100, ती पण भेटले कारण हे ग्लोबल व्हॅरिएबल होतं, राईट. ओके, नेक्स्ट लाईनला या प्रिंट व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, मी काय म्हटलं, लोकल व्हॅरिएबल वी कांट ॲक्सेस फ्रॉम द आउटसाइड ऑफ द फंक्शन, वी कॅन ॲक्सेस ओनली अँड ओनली फ्रॉम द इनसाइड ऑफ द फंक्शन. मी पॉईंट रिपीट करतोय, लोकल व्हॅरिएबल कॅन नॉट ॲक्सेस फ्रॉम द आउटसाइड ऑफ द फंक्शन, वी कॅन ॲक्सेस ओनली अँड ओनली फ्रॉम द इनसाइड ऑफ द फंक्शन. ओके, सो इथं मी एक्स कॉल करत होतो जे की ना लोकल व्हॅरिएबल आहे आणि याला फक्त लोकलमध्ये स्कोप असणार, त्या फंक्शनच्या बाहेर स्कोप नाही. सो मी कॉल जर करत असेल एक्स इज इक्वल्स टू एक्स, ओके, 300वाला पार्ट, तर त्या ठिकाणी एरर येतो आहे, कॉल होत नाही. सो इट सेज दॅट नेम एक्स इज नॉट डिफाईन बट आय हॅव ऑलरेडी डिफाईन इट. क्लिअर? काय प्रॉब्लेम आहे लोकल आणि ग्लोबल विथ एक्झाम्पल विथ प्रूफ? ओके, कुणाला डाऊट? अरे बोला, असेल तर डाऊट, नसेल तर मग मी पुढच्या पॉईंटला जातो. काय आहे? नो सर, आकांक्षा काय झालं? मेसेज केलं. आकांक्षा मेसेजवरती चेक कर. सिंगल व्हॅल्यू टू ओके, असाइनिंग सिंगल व्हॅल्यू टू द मल्टिपल व्हॅरिएबल. एकच व्हॅल्यू मल्टिपल व्हॅरिएबलला असाइन करायची. एव्हरी व्हॅरिएबल चेंज होईल बट व्हॅल्यू रिमेन द सेम फॉर ईच अँड एव्हरी व्हॅरिएबल. लेट्स सी, एक्स इज इक्वल टू 10, second y is equals to again 10 because I mentioned that we are assigning a single value to multiple variable may be changed but the value remains same. So value the same राहील, variable जरी change झाला तरी. So z is equals to 10. So adding here print f of x
राऊंड ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये असाइन करायचं, बट नो वरीज, आय विल चेंज इट. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स, देन वाय इज इक्वल्स टू वाय. एफ स्ट्रिंग यूज केली इथं प्रिंट करण्यासाठी. अगेन वाय इज इक्वल्स टू y and z is equals to z. ला क्लोज करतो आणि प्रिंट करतो. ठीक आहे, लेट्स सी व्हॉट इज द आउटपुट. एकच मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण हे अशी गरज आहे, राईट. ओके, कळालं असेल की म्हणजे रिझल्ट का किंवा कसे आले मी एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, पहा, म्हटलं सिंगल व्हॅल्यू आपण इथं असाइन करतो मल्टिपल व्हॅरिएबलसाठी. व्हॅरिएबल मे बी चेंज असेल बट व्हॅल्यू 10 प्रत्येकासाठी सेम असेल. सो एक्स इज इक्वल 10, वाय इज इक्वल टू 10, झेड इज इक्वल 10. आणि मी परत त्याला कॉल करतो एक्स इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस एक्स, वाय इज इक्वल टू वाय अँड झेड इज इक्वल टू अगेन झेड. सो तेच प्रिंट होईल, एक्सची व्हॅल्यू जी काय आहे ती, वायची व्हॅल्यू जी आहे आणि झेडची व्हॅल्यू जी आहे ती. ठीक आहे, सो व्हॅल्यूज यू कॅन सी हिअर रिस्पेक्टिवली. देन दुसरा एक आपल्याकडे वे आहे, पहा तो वे काय आहे. सो another way I can say that, so a is equals to b, b is equals to c, is equals to 10. a b आणि c या तिघांची व्हॅल्यू पण 10 आहे. मी इक्वल्स टू ऑपरेटर यूज करून असाइन केले. सो आय कॅन राईट हिअर नाव इफ आय वॉन्ट टू प्रिंट जे काय वरती ॲड केले ना हीच मी प्रिंट करून घेतो. काही चेंजेस करत नाही, फक्त ना यामधलं व्हॅरिएबल मला चेंज करायला लागतील. बाकी जसे असतं सर आहे ब्लॉक ऑफ कोड, सॉरी फक्त कोड, नॉट ब्लॉक ऑफ कोड, फक्त कोड. ए इथं पण सॉरी इथं एक्स असेल काही असेल कोणी सांगेल. एक्स पण येऊ शकतं आहे. ठीक आहे, मी एक्सप्लेन करून सांगतो काय ॲड केले ते पण. इथं ए, इथं बी, तुमची चॉईस. मी सांगतो काय केलं, का तसं केलं किंवा रिझन काय होतं. सी, मी म्हटलं की माझ्याकडे 2 वेज आहेत. हा जे वे प्रेफर केला ना, जे आता तुम्ही सांगत होता तरी त्यांना आउटपुट भेटलं असतं, पण त्यांना असं भेटलं असतं ए इज इक्वल्स टू 10, बी इज इक्वल्स टू 10. सॉरी, राईट, मी किती करून दाखवतो म्हणजे तुम्हाला इथले तर व्हिज्युअलाइज होऊन जाईल की काय चेंजेस आहेत आणि काय नाही. सो इथं ए असाइन करतोय, इथं बी, फक्त वेगळा अप्रोच वापरला, काही नाही. दॅट्स वाय आय ऑलरेडी मेन्शन अनदर वे. ठीक आहे, हा फरक होता, बाकी काय नाही. क्लिअर? दोघांमधला फरक समजते? हो सर. काय डाऊट या 2 कोडमध्ये किंवा 2 सेलमध्ये? मायनर चेंजेस फक्त करून दाखवले आणि आउटपुट कसं चेंज होतं हे दाखवलं. आकांक्षा, शुभम, जुने बॅच, ओके ठीक आहे. प्रतीक, येस सर, क्लिअर. ठीक आहे, ओके. काय डाऊट आहे की यामध्ये? नाही, ठीक आहे, काय अडचण नाही. मी पुढल्या कोडला जातो आहे, या नेक्स्ट सेलला जातो आहे. ओके, आता थोडी याची ना लेंथ वाढवतो. लेंथ वाढवली तरी काही इम्पॅक्ट असणार नाही. ठीक आहे, प्रिंट केली, आउटपुट भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा लेंथचा अफेक्ट ना त्यावरती होत नाही, आउटपुटवरती. जे काय प्रिंट व्हायचं ते प्रिंट होऊन जाईल. देन हे झालं इंटिजरबद्दल. थोडं स्ट्रिंगसोबत चेक करू काय होतं आहे. सो आय विल असाइनिंग अ स्ट्रिंग हिअर, यू नो, लाईक डेटा printing. So it gives x is equals to data, y is equals to data, z is equals to data. देन दुसरा अप्रोच आहे. आपण इथं काय केलं, एकच व्हॅल्यू मल्टिपल व्हेरिएबलला असाइन केली. आता आपण मल्टिपल व्हॅल्यूज मल्टिपल व्हेरिएबलला असाइन करू. ठीक आहे, सो रायटिंग हिअर मल्टिपल व्हॅल्यू टू बी, multiple
सो मल्टिपल व्हेरिएबलला असाइन करायचं, म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला एक वेगळी व्हॅल्यू असाइन केली असेल. ओके, व्हेरिएबल पण युनिक असेल आणि व्हॅल्यू पण युनिक असेल. एक्स इज इक्वल टू 100, वाय इज इक्वल्स टू 100. तुमच्यापैकी कोणी झोपून तर लेक्चर करत नाही ना? नाही मोबाईलवरती जॉईन करून निवांत झोपून. नाही. ठीक आहे, नेक्स्ट सेल. ओके, इन दिस केस व्हॉट वी आर एक्झॅक्टली डुईंग, वी आर असाइन द मल्टिपल व्हॅल्यूज टू द मल्टिपल व्हेरिएबल्स. यामध्ये व्हेरिएबल्स युनिक असतील आणि व्हॅल्यू पण युनिक असतील. सो एक्स इज इक्वल टू 100, वाय इज इक्वल टू 500 अँड झेड इज इक्वल्स टू डेटा सायन्स. ओके, तर सायन्स कंप्लीट नाही, हाफ आहे. ओके, ॲडिंग द कंप्लीट सायन्स इन द स्ट्रिंग. सो झेड इज इक्वल्स टू डेटा सायन्स. परत मी प्रिंट करतो आहे. परत त्यामध्ये मी मायनर चेंजेस करून घेतो. इथं ABC वगैरे असाइन केलं आहे. सो डुईंग द मायनर चेंजेस हिअर. सो इट विल बी लाईक, एक मिस्टेक आहे तर ते रेक्टिफाय करून घेतो. वाय यू कॅन सी एक्स इज इक्वल टू 100, वाय इज इक्वल टू 500 अँड झेड इज इक्वल्स टू डेटा सायन्स. असाइनिंग मल्टिपल व्हॅल्यूज टू द मल्टिपल व्हेरिएबल. आय होप इट हॅज बीन क्लिअर. देन सेकंड पार्ट किंवा सेकंड एक्झाम्पल असेल यामध्ये. ओके, थोडं चेंज होते लॉजिक. पहा, एवढं का म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही किंवा रॉकेट सायन्स नाही. थोड्या गोष्टी ना सिम्पल वेकडनं ना कॉम्प्लिकेटेड वेकडे घेऊन जातो, तर डायजेस्ट होतील. ओके, आपण काल सेपरेटर वगैरे शिकले, अथर्वला माहीत असेल आणि तुम्ही नोट्स काय वाचले सर? तर माहिती असेल. सेपरेटर, SCP सेपरेटर प्रिंट फंक्शनमध्ये पाहिलं होतं. टॅब, SCP. ठीक आहे, आता टाईप केल्यानंतर कळेल. थांबा, एकदा सांगा. ठीक आहे, एक मिनिट. काय अडचण ना, मी टाईप करतो. टाईप केल्यानंतर समजेल की काय आहे. प्रिंट एफ स्ट्रिंग यूज करते. एक्स इज इक्वल्स टू परत यामध्ये एक्स किंवा वाय इज इक्वल्स टू यामध्ये पण परत वाय असेल. ओके, आणि त्यानंतर सिम्पल आहे जशाच तसा तो कोड अगोदर मी नोट डाऊन करून घेतो आहे किंवा ॲड करून घेतो आहे, आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो की यामध्ये काय ना चेंजेस केल्यानंतर काय चेंजेस होतं त्यामध्ये किंवा आउटपुट कसं दिसेल. लेट्स सी. आणि यामध्ये एखादा प्रिंट वर्ड करतो, लाईक प्रिंट वी आर टेस्टिंग और टेस्टिंग. ठीक आहे. ओके, पहा, हे बेसिक आहे. जे आहे ना ते प्रिंट होऊन जाईल, एक्स वाय झेड जे आहे ते, आणि डेटा सायन्स प्रिंट होऊन जाईल. आणि लास्ट लाईन टेस्टिंग आपण जे काल शिकले ना ते आता इम्प्लिमेंट करू. सो आपण /n पाहिलं होतं, आठवते अथर्व? हां, ते सर. /n म्हणजे माहिती आहे. /n नेक्स्ट लाईनला घेतो. बरोबर. अँड व्हॉट अबाउट आणखी पाहिलं होतं. ओके, /n ठीक आहे, इथं पण मी ॲड करतो. /t. राईट. /t फॉर टॅबचं जसं यूज असतो फोर तसं फोर स्पेसेस. स्पेस. राईट. ओके, आणि /n नेक्स्ट लाईनला जाईल. सो पहा आउटपुटमध्ये काय फरक पडतोय. इथं मी /n केले म्हणजे सी एक्स प्रिंट झालं ना /n म्हणजे पुढच्या लाईनला जा. वाय प्रिंट झालं की /n म्हणजे पुढच्या लाईनला जा. कोमाच्या नंतर /n आहे बरं का, मग कोमाच्या नंतर पुढच्या लाईनला जे काय असेल ते पुढच्या लाईनला निघून जाईल. क्लिअर. आणि बाय डिफॉल्ट नेक्स्ट लाईनला आहे प्रिंट टेस्टिंग, त्यामुळे नेक्स्ट लाईनला बाय डिफॉल्ट जाईल निघून. ओके, क्लिअर झालं. परत सांगू, हे डाऊट आहे कोणाला? आय होप इट हॅज बीन क्लिअर. ठीक आहे, क्लिअर आहे असं मी समजतो. आणि परत दुसरा एक कोड ॲड करतो इथं मी. x is equals to 100,
y is equals to 500 and z is equals to सी. यामध्ये मी नॉर्मल चेंजेस करतो कोडमध्ये, पहा इम्पॅक्ट काय होतो का आउटपुटवरती. कोणी टाईप करते काही? नाही. ओके, पहा x is equal to 100, y is equal to 500, z is equals to 6 in the data science. ओके, हे जरी आउटपुट करेक्ट येत असेल ना, तरी इट्स नॉट द स्टँडर्ड प्रॅक्टिस और इट्स नॉट रिकमेंडेड. आय नो ॲज इट इट विल रिड्यूस द साईज ऑफ कोड, बट स्टील इट्स नॉट रिकमेंडेबल. रिकमेंड करत नाही किंवा ही स्टँडर्ड प्रॅक्टिस नाही असा किंवा करणं. स्टँडर्ड प्रॅक्टिस मी वरती सायन्स देत आहे. सो ही स्टँडर्ड प्रॅक्टिस नाही जे इथं मी तुम्हाला करून दाखवले ते. ओके, सो अशा गोष्टी फॉलो करू नका. फक्त ना तुम्हाला सांगण्यासाठी लिहून दिले, बट स्टील ॲडिंग हिअर की इट विल रिड्यूस द साईज ऑफ कोडची साईज रिड्यूस करते. but still it's not recommended. Clear? Yes, sir. ओके, पुढे आहेत आणखी 30 मिनिट आहेत. डोंट वरी, घाई करू नका. काय अर्जंट काम आहे? delete the variable डिलीट करता येतात का, किंवा डिलीट कशी करायची? why? print f of x is equals to same thing z and for डिलीट करायचं पुढे आहे, म्हणजे तो पुढे पार्ट आपण शिकणार आहोत. पण ना तरी पण एक ना ओव्हरव्ह्यू किंवा आयडिया असावी म्हणून हा पार्ट इथं ॲड करून देतोय. पुढे तर पाहणार आहोत आपण ते डिलीट, पॉप अशा टाईपचे फंक्शन किंवा क्लिअर. ओके, लेट्स सी व्हॉट इज द आउटपुट. का असं माहिती आहे? एनीवन नोज? ठीक आहे, मी चेंज करतो. ठीक आहे, एक्स वाय झेड जे आहे तिथं प्रिंट झाले आणि मी परत इथं मी कॉल केले. सो डेल नावाचा कीवर्ड आहे जो ना डिलीट करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट यूज करता येतोय. सो सपोज इफ आय डिलीट द नाव एक्स, ते प्रिंट होणार नाही. ओके, आणि आता डिलीट झाले. ओके, अगोदरला मी कमेंट केले म्हणून ते प्रिंट होत नव्हतं, पण आता मी स्पेसिफिक एक्स इथून उडवलं आहे. सो आता आउटपुटमध्ये एरर येईन, कारण ही सेल एक्झिक्यूट होणार नाही अनकमेंट केली तरी, कारण तिथं एक्स नाहीच. ओके, अगोदर जरी सुरुवातीला असेल एवढा कोड एक्झिक्यूट झाला, त्यानंतर म्हणजे हा कोड एक्झिक्यूट झाला, प्रिंट झालं,
त्यानंतर काम काय केलं ना, डिलीट केलं एक्स, आणि डिलीट केल्यानंतर आपण म्हणतो परत प्रिंट करा. ओके, हे इनव्हॅलिड आहे किंवा थोडं ना चुकीचं वाटतं आहे, कारण जो व्हेरिएबल तुमच्याकडे नाही त्याला तुम्ही परत प्रिंट करत आहात. अगोदर होता, डिलीट केला, परत प्रिंट करा म्हणताय, सो हे चुकीचं आहे. सो जे काही तुम्ही होतं डिलीट झालेलं आहे ते परत प्रिंट होत नाही, त्यामुळे हा एरर येतो. आणि ते म्हणून म्हणतात की नेम एक्स इज नॉट डिफाईन, कारण ते डिलीट झाले बाय डिलीट फंक्शन. क्लिअर? ओके सर. ओके, कुणाला डाऊट? अक्षता, सॉरी आकांक्षा, प्रतीक. ओके, मग पुढल्या पाठला स्टार्ट करू हो सर. का थांबू? तुम्ही म्हणाल ते आय कॅन स्टार्ट, आय कॅन स्टॉप. नेक्स्ट पार्ट सर. ठीक आहे, काय अडचण नाही. मी डेटा टाईप घेतो बेसिक आणि तिथं ना स्टॉप करतो, डोंट वरी. आता जे झालं ते काय होतं? डिलीट नो व्हेरिएबल डिलीट. अख्खं स्क्रीनवरती जे आहे ते व्हेरिएबल. ओके, टाइप्स व्हेरिएबल वरती टाइप्स ऑफ व्हेरिएबल और व्हेरिएबल नोट्स ड्राईव्हवरती अपलोड आहेत, माहिती आहे ना सगळ्यांना? हो सर. रेफर करा, ड्राईव्हवरती आहेत. आणि अटेंडन्स पण फिलअप करत जा, अब्सेंट प्रेझेंट. ते माझ्यासाठी नाही, माझे तुमच्यासाठी असली पाहिजे, कारण ॲट लास्ट जेव्हा क्लास संपतील ना 6 महिने, त्यास तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुमचं इनपुट किती होतं. ठीक आहे, ते तुमच्या रेफरन्ससाठी असेल. सो मी तिसरी नोटबुक ओपन करतो आहे, जस्ट वेट. माझा आवाज येतो ना? हॅलो, येतोय सर. ओके, येतोय. ठीक आहे. ओके, आय होप स्क्रीन पण शेअर असेल आता. हो, आहे, ब्लँक दिसते, ओपन होते सर. ठीक आहे, ब्लँक. हां. You know why it is still loading? Reason? Let's start. Data types. Okay, there are 6 major data types. यापेक्षा बाहेर तुम्हाला डेटा टाईप जास्त भेटतील. मग अशी मी जसं बाईट का मेमरी टाईप, तर तो पण एक डेटा टाईप आहे, मी सांगेन पुन्हा. पण सध्या पायथनमध्ये पुढे जाण्यासाठी एवढा डेटा टाईप मी जे सांगतो ते 6 डेटा टाईप मोर दॅन इनफ किंवा मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, बाकीचे ते बाईट्स किंवा बीट्सवाले आहेत ना, ते नंतर सांगतो, पण सध्या हे कामाचे आहे. कोणी विचारणार नाही शक्यतो, ते बाईटवाला म्हटलेला. ठीक आहे, पण हे डेटा टाईप नक्की विचारतील. तुम्ही ना कोणत्या इंटरव्ह्यूला अपेअर करतात त्यावरती पण डिपेंड आहे. डेटा इंजिनिअरचं आहे, डेटा सायंटिस्टचं आहे, की आणखी दुसऱ्या कशाचं आहे. ML इंजिनियर पण डेटा सायन्समधून फिलअप करतात पोझिशन. ML इंजिनियर असेल, एक्सपर्ट असेल, AI इंजिनियर असेल, रिसर्च सायंटिस्ट असेल डेटा सायन्समध्ये, किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर AIML, सॉफ्टवेअर इंजिनियर NLP असेल, किंवा NLP इंजिनियर असेल, डीप लर्निंग इंजिनियर असेल, काही असेल, हे सगळं AIच्या अंडर येते. AIच्या अंडरच डेटा सायन्स आहे, हे सगळे एकमेकांशी ना इंटरकनेक्टेड और इंटरलिंक आहे. ओके, त्यामुळं याच कोर्समधनं किंवा डोमेनमधनं तुम्हाला मल्टिपल पोझिशनसाठी अप्लाय करतात. इवन दो
इवन इफ यू आर वर्किंग ॲज अ डेटा सायंटिस्ट और ॲज अ ML इंजिनियर किंवा काही असेल, तुम्हाला डेटा सायन्स येत असेल ना, तर तुम्हाला डेटा इंजिनियर म्हणून पण काम करता येईल आणि डेटा ॲनालिस्ट म्हणून पण काम करता येईल. इवन त्या पोझिशनला पण ना तुम्ही अप्लाय करू शकतात, कारण स्किल सेट मॅच होतं. इवन तो पायथन डेव्हलपरला पण अप्लाय करता येईल, कारण तुम्हाला पायथन येतं आहे. हो सो नो हे फक्त ना सर, रिलेव्हंट ज्या क्वेश्चन कंपनी एकच रिसर्च मिनिट बेस्ड असतात. एकच मिनिट रिलेव्हंट हां असेल तर मी कंटिन्यू करतो, नाहीतर रेकॉर्डिंग स्टॉप करतो. रिलेव्हंट आहे ना, हां ठीक का हो स्टॉप हो करू? नाही नाही त्याबद्दलच. ठीक आहे, हा विचार मग, काय अडचण नाही. हां, ज्या कंपनी रिसर्च बेस्ड असतात त्या आर आर लँग्वेज प्रेफर करतात का जास्त करून? हो डिपेंड आहे. काही आता ते मोस्टली प्रोजेक्टमध्ये पायथन यूज करतात, कारण मोस्टली प्रोजेक्ट कंपन्यांना एकतर इन हाऊस प्रोजेक्ट असतात किंवा क्लायंट बेस्ड असतात किंवा आउटसोर्सिंग प्रोजेक्ट असतात. पण काही कंपन्या ज्या काही तुरळक बोटावर मोजणे आहेत किंवा ना 100पैकी 10-20 कंपन्या असतील ज्या आर वापरतात. पण ते पण ना रेअर केसेसमध्ये आहे. कारण माझा ना टोटल 4 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये, टोटल ओव्हरऑल कार्पोरेट एक्सपिरियन्समध्ये किंवा करंट जे काय आम्ही वर्क करतो ना, त्यामध्ये आर फक्त मी शिकून ठेवलं आहे माझा प्लस पॉईंट म्हणून. पण आर ना कुठेच इम्प्लिमेंट केलं नाही आजपर्यंत. ओके, मे बी तसा प्रोजेक्ट आला नसेल किंवा तसं काम नसेल, बट शिकून ठेवा, इन फ्युचर काम आले. आणि मला वाटत नाही की आर तेवढं कॉम्प्लिकेटेड आहे. इफ यू नो पायथन ना, थोड्याच्या गोष्टी इकडल्या तिकडं असतील, बाकी सिम्पल आहे आर पण. हो सो नो वरीज, मी 15 दिवसामध्ये का 7 दिवसामध्ये आर शिकले पायथन नंतर. जुन्या बॅचेसला पण आय थिंक नोट्स दिल्या होत्या, त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलं नव्हतं, असंच ना बोनस म्हणून होतं. त्यांना माहिती आहे. स्टडी केला का नाही आता त्यांनाच माहिती. आकांक्षा स्टडी केला आहे का? हो, क्वेश्चन विचारणार नाही, हो किंवा नाही सांगा. आकांक्षा आहात ना? मेसेज केलाय. काय म्हणून? हो ओके, स्टडी केला आहे, ठीक आहे. मी क्वेश्चन विचारून म्हणून म्यूटवरती असेल. हुशार आहे, लास्ट बॅचचे तिला माहिती आहे सगळं. नाही सर, घरी गेस्ट आलेत ना थोडे, तर तेच बॅकग्राऊंड नॉईज आहे. लिस्ट, टपल, रेंज. ओके, देन हा सिक्वेन्स डेटा टाईप आहे. फोर्थ यामध्ये टाईप आहे, सांगतो थेरॉटिकल आहे, डोंट वरी अबाउट दॅट. मॅपिंग टाईपमध्ये आहे डेटा टाईप. एक्झाम्पल देतो डिक्शनरीचं. की आणि व्हॅल्यू पेअरचं कॉम्बिनेशन असते डिक्शनरी म्हणजे. लाईक एला मी व्हॅल्यू असाइन करतो 10, फॉर बी लाईक इट विल बी 20 or anything which you prefer. Set data type. Set, frozen set. हे शिकवेन डीपमध्ये, डोंट वरी. इथं फक्त मी म्हटलं की लिस्ट डाऊन करून देतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. पाहणार आहोत ते सगळं डीपमध्ये, ईच अँड एव्हरी पोर्शन डीपमध्ये, एवढ्याच सिम्पल लँग्वेजमध्ये, लेमन लँग्वेजमध्ये जेवढ्यानं सुरुवात झाली किंवा ज्या लेवलच्या लँग्वेजमध्ये. सो डोंट वरी. पायथन किंवा डेटा सायन्स आहे, टफ आहे, पण त्यांच्यासाठी ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी. ओके, पण तुम्हाला जर समजत असेल ना, तर त्याच्यासारखी ना दुसरी इझी गोष्ट काहीच नाही. ओके, सो तुम्हाला पण या गोष्टी एक दिवशी ना भरपूर इझी वाटतील, ट्रस्ट मी. ओके, सो बेसिक डेटा टाइप्स आहेत, लाईक 6 मेजर डेटा टाइप्स आय कॅन से. फर्स्ट न्यूमेरिकमध्ये 3 टाइप्स आहेत, इंट, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. इंट माहिती आहे, फ्लोट माहिती आहे, कॉम्प्लेक्स लिहून देतो.
काल सांगितलं होतं, तरी पण काल मे बी आकांक्षा आणि कृती अब्सेंट होते. सो त्यांच्यासाठी आय जे फॉर्ममध्ये असतात राईट. सो अशा फॉर्ममध्ये असं कॉम्प्लेक्स डेटा टाईप आय प्लस जे. टेक्स्ट डेटा टाईप यामध्ये स्ट्रिंग येतात, आपण जे पाहिले ते. सिक्वेन्स डेटा टाईप यामध्ये लिस्ट, टपल आणि रेंज. आपण पाहूत पुढे डीपमध्ये पाहणार या गोष्टी, पण कालच्या नोट्समध्ये आहे त्या गोष्टी. लिस्ट, टपल आहे आणि रेंज तर अगोदर आपण फर्स्ट डेलाच कव्हर केलं. मॅपिंग डेटा टाईपमध्ये डिक्शनरी ते. डिक्शनरी की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्ममध्ये असते. सो इट इज अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ डिक्शनरी. सेट डेटा टाईप. सेटमध्ये दोन टाईप्स असतात, सेट अँड फ्रोझन सेट. At the last there will be one data type which is called as the boolean data type, and it's quite simple, which true and false. Clear? Okay, taking a few minutes more की ना data type कसा check करतात. How to check a data types, how to check the types of a data type of the variable. How to check the data type of variable. Okay. थांबायचं की कंटिन्यू करू? अनु 10 मिनिट्स आहेत, मला उद्या पण कंटिन्यू करता येते. पण आय वॉज थिंकिंग सर तुम्ही याच्याबद्दल बोलले का सर आता सेट आणि फ्रोझन सेट बद्दल? सेट आणि फ्रोझन सेट फक्त वरच्यावर बोललो असेल, काही लिहून दिलं नाही आणि काही डेप्थ का बोलतात इन डेप्थमध्ये नाही सांगितलं, कारण तो पुढे आहे. आपण डेप्थमध्ये पाहणार आहोत सेट आणि फ्रोझन सेट. ठीक आहे. सो आय थिंक आपण थांबू. 10 मिनिटं आहेत, फक्त डाऊट्स काय असतील तर पाहू आणि आपण इथं थांबू. स्टॉप करतो.